आता घेणार आहोत मुंबई पुण्यातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा टॉप 20 मधून। नोटबंदीनंतर 9 नोव्हेंबर या दिवसापासून खात्यात 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा केली असेल आणि ज्या खात्याचा बॅलन्स 5 लाखांच्या वर असेल अशा खात्यांमधली रक्कम काढण्यावरती बंधनं येणार आहेत। पॅन कार्ड दाखवून किंवा फॉर्म 16 भरूनच या खात्यातील रक्कम काढता येईल, अन्यथा या खात्यांमधून पैसे ट्रान्सफर देखील करता येणार नाहीत। काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुसऱ्याच्या खात्याचा आधार घेणाऱ्यांना या निर्णयाने चाप बसणार आहे। छोटी खाती अर्थातच जनधन खात्यांमध्ये वर्षाकाठी फक्त 1 लाख रुपये जमा करण्याची मुभा आहे आणि महिन्याला फक्त 10,000 रुपये काढता येतील। जनधन खाती आणि इतर खात्यांमध्ये काळा पैसा पांढरा करण्यासाठी दुरुपयोग होत असल्याने रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतलाय। नव्या नोटा जप्त करण्याचं सत्र सुरूच आहे। मुंबईतील टिळक नगरमध्ये कारमधून 10 कोटींच्या जुन्या नोटा आणि 10 लाखांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। ही रक्कम वैद्यनाथ अर्बन बँकेची असल्याचं सांगितलं जात आहे। कारमध्ये बँक मॅनेजरसह आणखी 2 जण होते। विशेष म्हणजे या बँकेच्या संचालकपदी गोपीनाथ मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे या आहेत। कारमधील 3 जण ही रक्कम 6 गोणी भरून घेऊन जात होते, मात्र पोलिसांना याबद्दल संशय आला असता त्यांनी ही कारवाई केली। सध्या पोलीस याबद्दल अधिक चौकशी करतायत। पुण्यातल्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या पर्वती शाखेमध्ये लॉकरमध्ये सापडलेल्या 10 कोटींची रक्कम जमा करण्याचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे। एक व्यक्ती या लॉकरमध्ये पैसे ठेवत असल्याचं सीसीटीव्हीच्या आधारे दिसून येत आहे, त्यामुळे हा व्यक्ती कोण आहे याची चौकशी केली जाते। महाराष्ट्र बँकेच्या पर्वती शाखेत ऑगस्ट 2016 मध्ये एकाच व्यक्तीच्या नावावरती 15 लॉकर्स उघडण्यात आले। 8 नोव्हेंबर नंतर यातील 12 लॉकर्स 12 वेळा वापरण्यात आल्याची माहिती मिळते। लॉकर्समधून होणाऱ्या संशयास्पद व्यवहारांवर 10 कोटींची रक्कम जप्त करण्यात आलेली आहे, त्यामुळे आता ही सगळी कारवाई केली जाते, चौकशी केली जाते। वसईत शिवसेनेचे नगरसेवक आणि उपजिल्हा प्रमुख धनंजय गावंडेंच्या गाडीतून 1 कोटीहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे। जप्त केलेल्या 1 कोटी 11 लाखांच्या रकमेमध्ये 45 लाखांच्या नव्या नोटा 1000च्या स्वरूपात आहेत, तर 2000च्या स्वरूपात आहेत, तर उर्वरित रक्कम जुन्या 500च्या नोटांच्या स्वरूपात आहे। धनंजय गावडे आणि व्यापारी सुदर्शन शेरेगर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। कल्याणच्या खडकपाडामध्ये पोलिसांनी व्यापाऱ्याकडून तब्बल 21,22,000च्या नव्या नोटा सापडलेल्या आहेत। जप्त केलेल्या नोटांमध्ये 2000च्या 16 लाख नोटा तर उर्वरित नोटा 500च्या असल्याची माहिती मिळते आहे। पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आलेली आहे। ही रक्कम ऍक्टिवामधून घेऊन जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली। उद्धव ठाकरेंचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे महानगरपालिका निवडणुकीत प्रचारास उतरणाऱ्या बातम्या आल्यानंतर स्वतः उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य केलंय। तेजस माझ्यासोबत सहज आला होता, त्याला राजकारणात यायचं तेव्हा येईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी या संदर्भातील स्पष्टीकरण दिलं। तेजस ठाकरे काल सहज आला होता। आदित्य तर आहेच माझ्यासोबत, पण तेजस कॉलेजमध्ये शिकतो आहे आणि त्याचा राजकारणात येण्याचा असं कोणताही विचार नाही। काल सहज तो वातावरण कसे बघायला आला होता, त्याच्यावर लगेच तुम्ही मोठी जर त्याला यायचं असेल तर तो केव्हा येईल, पण आता तसा तो काही उद्देश नाही। मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी गुजराती लॉबी बळकट करण्यासाठी शिवसेनेने मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। राष्ट्रवादी आणि भाजपमधल्या गुजराती नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। राष्ट्रवादीची काँग्रेसचे प्रवक्ते हेमराज शहा, जयंती मोदी तर भाजपचे गुजराती विभागाचे उपाध्यक्ष राजेश दोशी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। याआधी मराठी भाषिकांना घरं नाकारण्यावरून गुजराती समाजावरती शिवसेनेने कायम टीका केली, मात्र आता महानगरपालिका निवडणूक अवघ्या 2 महिन्यांवर आल्यानंतर भाषिक मतदारांच्या मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटवण्याच्या कामाला ब्रेक लागलेला आहे, कारण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्थगितीचे आदेश दिले। सभापतींनी याबद्दल बैठक बोलावली असून या बैठकीमध्ये निर्णय होईपर्यंत पुढची कारवाई करू नये असे आदेश सभापतींनी दिलेले आहेत। ही जमीन जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातली आहे, मात्र कारवाई पालिका करत आहे, त्यामुळे 25,000 लोक बेघर होत आहेत असं सांगत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा विषय उचलून धरला होता। भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या आणि खासदार पूनम महाजन या भाजपच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे। खासदार अनुराग ठाकूर यांच्याकडे युवा मोर्चाचं अध्यक्षपद होतं, मात्र आता त्यांच्या जागी पूनम यांची निवड करण्यात आली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी भाजपच्या विविध संघटनांच्या अध्यक्षपदावरती शिक्कामोर्तब केलं, तेव्हा भाजपच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी पूनम महाजन यांची नियुक्ती करण्यात आली।
विरार वसई पनवेल या 70 किलोमीटरच्या दुहेरी रेल्वे मार्गाची मंजुरी अंतिम टप्प्यात आलेली आहे. येत्या 21 डिसेंबर रोजी याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होऊन पंतप्रधान आपल्या 24 डिसेंबरच्या मुंबई दौऱ्यात त्या नव्या मार्गाची घोषणा करू शकतात. 70 किलोमीटरच्या मार्गावरती एकूण 23 रेल्वे स्थानकं असतील, ज्यामध्ये 11 नवी स्थानकं उभी केली जातील. विद्यार्थिनीवरती बलात्कार करणारा नराधम शिक्षक याला अखेर नवी मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नवी मुंबईच्या नेरूळमधील MGM शाळेमध्ये शिक्षक हरिशंकर शुक्लाला दिल्लीतून अटक करण्यात आलेली आहे. हरिशंकर शुक्लाने 7वीतील विद्यार्थिनीवरती बलात्कार केला. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हरिशंकर शुक्लाचं दुष्कृत्य चव्हाट्यावर आलं. दरम्यान या घटनेनंतर हरिशंकर शुक्ला दिल्लीला परत झाला होता. हरिशंकर शुक्लाला पाठीशी घालणाऱ्या मुख्याध्यापिका सविता गुलाटी यांनाही पोलिसांनी अटक केलेली आहे. तर तपासात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. नवी मुंबईतील पाळणाघर मारहाण प्रकरणी हायकोर्टानं पूर्वा प्ले स्कूलची मालकीण प्रियंका निकम हिचा अटकपूर्व जामीन फेटाळलेला आहे. पाळणाघरामध्ये चिमुकल्यांना करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणी आया अफसाना शेख इतकीच पूर्वा निकम देखील जबाबदार असल्याचं मत हायकोर्टानं नोंदवलंय. घटनेच्या वेळी मुलांना आणण्यासाठी घराबाहेर गेले असता ही मारहाण झाली असा युक्तिवाद प्रियंकाच्या वतीने करण्यात आलेला आहे. मात्र प्रियंकाचा हा कांगवा कोर्टाने फेटाळून लावलाय. मात्र अद्याप पाळणाघराची मालकीण प्रियंका निकम फरार आहे. मुंबईच्या मानखुर्दमध्ये घर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये 3घांचा मृत्यू झालाय तर 15 जण जखमी झालेत. मानखुर्दच्या महाराष्ट्र नगरमध्ये सकाळी 6 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या चाळीमध्ये ही दुर्घटना घडली आहे. ढिगाऱ्याखाली जवळपास 15 जण अडकले होते. सर्वांना ढिगाऱ्याखाली काढण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. जखमींवर सध्या राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधिकारी असल्याचं सांगून लोकांना लुबाडणाऱ्या महिलेला नवी मुंबईच्या कोपरखैरणे येथे पोलिसांनी अटक केलेली आहे. भक्ती उर्फ सारिका शिंदे असं अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. तोतया पोलीस अधिकारी बनून या महिलेने अनेकांची फसवणूक केल्याचं उघडकीस आलेलं आहे. तपासादरम्यान आरोपीकडून पोलिसांच्या बनावट ओळखपत्रांसह इतर कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहेत. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपी भक्तीनं सेलिब्रिटींसोबत स्वतःचे फोटो काढलेत. मात्र तिची ही शक्कल तिला अटक होण्यापासून वाचवू शकली नाही. अंबरनाथमध्ये डेक्कन शाळेचे शिक्षक आणि ट्रस्टींनी 10वीच्या विद्यार्थ्यांना मारहाण केलेली आहे. कार्तिक गोविंदन असं या मुलाचं नाव आहे. 3 महिन्यांपासून शाळेची फी न भरल्यामुळे त्याला मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केलाय. या मारहाणीमध्ये कार्तिकच्या नाकातोंडातून रक्त आलेलं आहे. कार्तिक याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे तो शाळेची फी वेळेवर भरू शकला नाही. या प्रकरणी अंबरनाथ पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेनंतर आता ठाण्यातील विवियाना मॉलने सौर ऊर्जेचा पर्याय स्वीकारलेला आहे. विवियाना मॉलच्या छतावरती 900 kVA क्षमतेचा सौर ऊर्जेचा प्लांट बसवण्यात आलेला आहे. यातून प्रतिमहा 91,000 वॉल्टची सौर ऊर्जा निर्माण करण्यात येते आहे. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच सौर प्रकल्प असल्याचा दावा मॉल व्यवस्थापकांनी केलाय. दरम्यान मॉलच्या आसपासच्या रस्त्यांवरील दिवे लावण्यासाठी मॉलने यापूर्वी सौर ऊर्जेचा वापर केलाय. मॉलच्या उपक्रमाचं पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही कौतुक केलं. इकडे मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरामध्ये 15व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन झालं. उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी या महोत्सवाचं उद्घाटन केलं. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना राज्यपालांच्या हस्ते एशियन फिल्म कल्चरल अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. 22 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या 7 दिवसांच्या या महोत्सवात विविध आशियाई देशातील चित्रपट दाखवले जाणार आहेत.